साईडला घ्यायला बस टाक. नाही पाहिली सांगा काय कोणाला ठेवणार पाया पण डोकं टेका बापा डोकं टेक कर यांच्या पाया पड बाबांच्या पाया पड आता मम्मीला पडू दे पाया या आपण बसा मांडीवर ना या तुम्ही आता वटी भरून आणि त्याची पण वटी करायची आहे ना. ती मान्य करून घे. त्यांच्या मनामध्ये काय इच्छा वगैरे होतेले आहे बाई तू पूर्ण कर. त्यांच्या घरामध्ये काय इडा पिडा बाई काही असेल की तू दूर कर. सगळ्यांना सुख शांती दे आणि घरामध्ये मुलांमध्ये प्रपंचामध्ये हरेक सुख द्या. बाय मीनल अक्षय जाधव बाई माहेर रोशन आहे. तिने साडाबा प्रमाणे इथे येऊन हात भेटे नाणं दिलेलं बाई तो मान्य करून घे. तिच्या मनामध्ये काय इच्छा वगैरे उरलेली आहे ते तो पूर्ण कर. तिच्या घरादारा प्रपंचामध्ये हरेक सुख द्या. महादेव पासवर्ड वगैरे ठेवा. कोण बाय जनी गोडीसी काल काय गोळकर किसी काय सोमेश्वर देवा आणि एकनाथ मोरे हे गेल्या वर्षी एक नवस बोलले होते मनामध्ये ते दर्शन इच्छा पूर्ण झालेली आहे. तर 5 नारळाचा तोरण तुला बांधलेला आहे आणि असेच त्याचे काही इच्छा मनामध्ये असेल तर तू पूर्ण कर. आणि हा 5 नारळाचा तोरण बांधलेला आहे तो मान्य करून घे. हर हर महादेव. खालती अरुण एकनाथ मोरे सालाबाद प्रमाणे बायने आज त्यांच्या नावाची ओटी भरलेली आहे. बाय ती मान्य करून घे. बाय त्यांच्या मनामध्ये काय इच्छा वगैरे योजलेले आहेत बाय त्या पूर्ण कर. त्यांच्या घरामध्ये काय बाय इडा पिडा बाय काही असेल ते तुझ्या पाय दिसत नाही हा आम्हाला 11ची माझी बस होती. सो आम्ही लवकर उठलो. मी लवकर तर उठलीच होती आणि बघा ना मला असं वाटत होतं की जाऊच नाही कारण इतकी शांती आहे. इतकं मस्त वाटत होतं बट घरी यायचं होतं म्हणून हे बघा मस्त वाटत होतं एकदम.
पूर्ण सनराईज वगैरे बघून एन्जॉय करून आणि मग आम्ही निघालो. सगळी पॅकिंग बिकिंग माझी झालेली होती. थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये होती, थोडं चिल करत होती, जे की चिल वगैरे केलं आणि मग आपली तयारी केली आणि निघायची. आणि हे बघा, हे माझं घर आहे आजूबाजूला. हे ॲक्च्युली माझं घर डोंगरावरतीच आहे, सगळ्यांची आमची घरं. सो हे बघा, आता अजून तरी काम चालू आहे, अजून झालेलं नाही आहे प्रॉपर, तरी पण मी तुम्हाला घरचं होम टूर दाखवते. एकदम बेसिक आहे, बिकॉज गावालाही अशीच घरं असतात म्हणून. आणि जेव्हा ते प्रॉपर होईल त्यानंतर मी पूर्ण होम टूर नीट करेन असं. हे बघा, अजून वरती काम चालूच आहे, त्याचं अजून काही झालेलं नाही आहे. बिकॉज सध्या खाली आम्ही आता राहतो, बिकॉज आम्ही सगळं करून घेतलं आहे जेवढं आम्हाला गरज आहे त्याच्या हिशोबाने. पण जिथे आम्ही दोन बेडरूम काढलेत, हॉल आहे, किचन आणि हे वॉशरूम आहेत 2 आणि हे बघा हा दुसरा बेडरूम आहे. खूप चांगलं आहे, मीन्स स्पेशियस टाईप हे केलेलं आहे. आणि हे माझ्या आजीची पडवी, आम्ही पडवी बोलतो, जिथे ते काय बोलतात त्याला. आणि हा आमचा गार्डन, जिथे चूल वगैरे पेटवतात ती. खूप मस्त वाटत होतं, पण मला हे सोडून जायचं मन नव्हतं करत, बट काय करणार, जावं लागणार म्हणून आम्ही. हे बघा, ह्याला आता काय समजतच नाही ना, असं जेव्हा ह्याला समजायला लागेल ना तेव्हा हा पण हे करेल असं. हे बघा, आम्ही निघालो होतो, आमची ऑटो पण आली होती, म्हणजे आमचा दादाच तोच त्याचंच असतं तर म्हणून मग आम्ही ऑलरेडी सांगून ठेवली होती. माझा मोबाईल कुठे बाबा पिशवी टाइम आहे वरून 11 ते 11 ना अजून इकडून रॉबर्ट भाई, ही कुठली स्टाईल तुझी? जाड्या माणसं सर्वांना पाहिजे बघ. हे बाय कर, सगळ्यांना बाय कर. आता कोण हाय काय गुरा ढोरा बाय कर, बाय कर, आम्हाला काय कर बाय कर, बाय कर, बाय बोल. ह्या टायमाची सुट्टी एन्जॉय केलाय. 8 दिवसाला मजा वाटते. बाय. आणि आता तर समजतं ना. खेड बस स्टॉपला माझा भाऊ पण आला होता सोडायला, म्हणजे माझ्या काकांचा मुलगा आहे हा तो. तर मस्त वडापाव होते गरम गरम, ते खाल्ले. आणि नंतर आम्हाला माहीत होतं, बिकॉज बसमध्ये पूर्ण टाईम 8 तास, आता किती टाईम लागणार होता हे तर आम्हाला माहिती नव्हतं. बट बसमध्ये बसल्याबरोबर एवढी गरमी लागायला लागली, मी सिरियसली असं वाटत होतं कधी ती बस सुटेल. ॲक्च्युली आमचं प्लॅन नव्हतंच, आम्ही जाणार होतो ट्रेनने, बट आमची ट्रेनची कन्फर्मच झाली नाही तिकीट, मग आम्हाला अनफॉर्च्युनेट ट्रेन बसमधून जावं लागलं. हे बघा, मलाच बघा की बसल्यावरतीच हे झाली होती, मी कधी आता पोचू असं. मी गुगल आता काय करतो, एवढा टाईम बसतोय नाही बसतो. असं तर माझी मम्मी डॅडी होतं तर काही फरक नव्हतं मला एवढं पडत. बट देन टू एक असतं ना की खूप जास्त चिडचिड वगैरे या काही खूप जास्त होतं खूपच. नंतर आम्हाला माणगावला ट्रॅफिक भेटलं होतं. फायनली नंतर असं वाटलं कधी एकदा आम्ही घरी पोचलो. असं एवढं मस्त मी एकदम एन्जॉय करत आली, तर फरकच नव्हतं पडत. असं तर डुबू पण सकाळची संध्याकाळ नाही, रात्र झाली. सकाळी 9 वाजता घरातून आम्ही निघालो होतो, तिथून माझी 11ची बस होती. आम्ही रात्री 9-10 वाजता घरी आलो आहे. हे बघा, सायनला मला ट्रॅफिक भेटला, बघा थोडा चिल करत होता, बट नंतर हा इरिटेट व्हायला लागलेला संध्याकाळी. आणि ह्याला मी जरा जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग जेव्हा आम्ही घरी आलो, रिलॅक्स केलं, ठीक आहे, म्हणजे फायनली आमचा हा ट्रिप संपला. खूप एन्जॉय केलं, तुम्ही पण